पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी राधानगरी तालुक्यातील काळमावाडी इथल्या दूधगंगा धरणाच्या गळतीच्या कामाची पाहणी केली। गळती काढण्याचं काम वेळेत आणि दर्जेदार करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या। 20 जूनपर्यंत पहिल्या टप्प्यातील काम होईल असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। महाराष्ट्र आणि कर्नाटकचा आंतरराज्य प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या काळमावाडी धरणाला कित्येक वर्ष गळती आहे। 3 महिन्यांपूर्वी गळती काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। त्यातून पहिल्या टप्प्यात 50% अधिक काम झालं असून शनिवारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काळमावाडी धरणावर जाऊन गळती काढण्याच्या कामाची पाहणी केली। संपूर्ण काम वेळेत आणि दर्जेदार झालं पाहिजे अशी सूचना पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली। पावसाळा सुरू होण्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण व्हावं यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। खरं तर बरेच वर्ष झाले या गळतीच्यासाठी लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशा सगळ्याच नागरिकांच्या भावना होत्या, विशेषतः शेतकरी बांधवांच्या भावना होत्या। त्यासाठी शासनानं मागच्याच सरकारमध्ये यासाठी निधीची मंजुरी केली आणि प्रत्यक्ष कामाची सुरुवात व्हायला थोडीशी उशीर झाली। प्रत्यक्ष टेंडर प्रक्रियेने हे सगळं काम सुरू व्हायला उशीर झाला होता। या कामाची गती, वस्तुस्थिती आणि त्याचबरोबर हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आज स्वतः आम्ही सगळ्याच मंडळींनी जलसंपदा अधिकाऱ्यांच्या बरोबर या ठिकाणी पाहणी केली। या पाहणीमध्ये ज्या पद्धतीनं चाललेलं कामकाज आहे त्या कामकाजामध्ये अजूनही गती वाढवणं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 1 ते 20 जूनपर्यंत सुद्धा म्हणजे पावसाचा प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी जास्तीत जास्त कामाची पूर्तता करणं आवश्यक आहे, त्याबद्दलच्या सुद्धा सूचना दिल्या। बऱ्याच वर्षानंतर काळमावाडी धरणाची गळती काढण्यासाठी मुहूर्त मिळालाय। लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत असलेल्या या धरणाची गळती काढण्यासाठी पाटबंधारे विभागानं दर्जेदार आणि प्रामाणिकपणे काम करावं इतकीच जनतेची अपेक्षा आहे। यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पवार, उपअभियंता विजयसिंह राठोड, प्रशांत कांबळे, अरुण जाधव, विलास डवर, डीपी पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।